कुरकुरीत कोथिंबिरीचे सांडगे तयार करणार आहोत। त्यासाठी एक जुडी कोथिंबीर मी निवडून स्वच्छ धुवून जाळीवर काढून ठेवली। त्यातली अर्धी कोथिंबीर मिक्सरच्या पॉटमध्ये घेतली। 1 चमचा जिरं, 2 ते 3 मिरच्या कट करून टाकलेल्या, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरला त्यासोबतच यामध्ये कढीपत्ता 5 ते 6 काड्या टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। राहिलेली कोथिंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची। बारीक चिरलेली कोथिंबीर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्यामध्ये मिक्सरला काढलेले घेतलेले सामान आणि त्यासोबतच जिरं, धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्यायचं। यामध्ये 1 वाटी मुरमुरे आणि 1 वाटी पोहे थोडे थोडे घालून छान गोळायचा, हाताने मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा। एका पॉलिथिन वरती याचे सांडगे आपण काढून घ्यायचे। काही सांडगे आपण असे वड्यासारखे करून घ्यायचे आणि काही सांडगे हे कटलेट सारखे दाबून तयार करून घ्यायचे। उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे। 2 ते 3 दिवस वाळलेले सांडगे तेल गरम करायचे, त्यामध्ये टाकून छान कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे। तयार आहेत आपले कोथिंबीर